हे त्यावरी दाखवी ज्ञान पुणेचा धडा दाखवी ज्ञान पुणेचा धडा हिमाचल से तुझ्या अंतरी फडकतो डौलाने बहुपरी ऐका इतिहासाचा चौघडा ऐका इतिहासाचा चौघडा रक्षुया संघटनेने चला दामोदर दास म्हणे बापुडा दामोदर दास म्हणे बापुडा सनातन काळापासून खडा सनातन काळापासून खडा चक्रधर स्वामी की जय सत्य सनातन महात्मा धर्म की जय। सर्व वंदनीय आचार्यांना विनंती आहे की आपण या गोड व्हावा। श्री ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये एक महत्त्वपूर्ण सूत्राचा संदर्भ असा आहे। भेटीच्या सूत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू असं मार्गदर्शन करतात, बाई पूर्वोत्तर क्षण दुर्लभ। भेटीचा क्षण असतो तो पूर्व क्षण असतो आणि आता निरोपाचा क्षण त्याला उत्तर क्षण असं म्हणतात। पूर्व क्षणापासून उत्तर क्षणापर्यंत जिथे प्रीती सांधल्या जाते त्याला परमप्रीती असं म्हणतात। परहित निरत असलेली ही परमप्रीती, इतरांची प्रीती असेल, प्रेम असेल, पण महानुभावांची आहे ती परमप्रीती। टाळ्यांच्या गजरामध्ये तो आनंद व्यक्त करूयात। शेवटच्या क्षणाचा हा महत्त्वपूर्ण असलेला उत्तर क्षण या ठिकाणी संपन्न होतो आहे। आपणा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी अधिष्ठानाला साष्टांग दंडवत करतो। प्रसन्न हृदय स्वागत सजले तुमच्या आगमनी। प्रसन्न हृदय स्वागत सजले तुमच्या आगमनी। मनी आमची प्रमोदी सोनी, मनी आमची प्रमोदी
धन्यवाद. त्रिदंडाचा महामेरू बहुत जनासी आधारू की शांतिरसाचा सागरू भासला म्हणे. अनेक या ज्ञानपीठावर उपस्थित असलेले परमार्ग आधारस्तंभ या सर्व आचार्यांचं आणि समोर बसलेल्या सर्व संतांचं या ठिकाणी पूजन संपन्न झालेलं आहे. सर्वांना हात जोडून विनंती आहे, आपण मनपूर्वक आवडीपूर्वक या पूजनाचा आपण स्वीकार करावा. यानंतर प्रारंभ करत आहोत. ज्या ज्या आचार्यांचा नामोल्लेख होईल त्या आचार्यांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं. परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमहंत श्री कान्हेराज बाबाजी रघुवीरनगर, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय प्राचार्य आचार्य श्री राजधर बाबाजी मराठे सांगवी, परमपूजनीय आदरणीय आचार्य प्रवर श्री प्रकाश मुनीजी बाबा विद्वांस फलटण, परमपूजनीय आदरणीय श्री संन्यासी बाबाजी उमरखेड, परमपूजनीय परमादरणीय श्री पळशीकर बाबाजी पेठ, परमपूजनीय परमादरणीय श्री राजू दादाजी आंबेकर, परमपूजनीय परमादरणीय श्री राक्षस भुवंकर बाबाजी पांचाळेश्वर, परमपूजनीय परमादरणीय श्री गोमेराज बाबाजी म्हसावत, परमपूजनीय परमादरणीय श्री कान्हेराज बाबाजी विद्वांस रुई पिंपळगाव आणि परमपूजनीय परमादरणीय आमचे कीर्तनकार कंधारकर बाबाजी बदनापूर. या सर्व आचार्यांना विनंती आहे, आपण ज्ञानदीप प्रज्वलित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित. श्री जाहिरात बाबाजी वांदेशकर उपळाई बाबांना विनंती, आपण ज्ञानमंचावरती यावं. आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय वावडे निवासी बाबाजी बाबांनाही विनंती, आपण ज्ञानमंचावरती यावं. ज्ञानज्योत या ठिकाणी प्रज्वलित होत आहे. टाळ्याच्या गजरामध्ये आपण उजळून ही ज्ञानज्योत तो अज्ञान तम दूर जावो, अशा मंगल प्रसंगी या ज्ञानज्योतीला उद्देशून आपल्या विचारांना स्पर्श हो हे उद्देश समोर ठेवून हा दीप या ठिकाणी प्रज्वलित करत आहोत. टाळ्याच्या गजरामध्ये आपण सुद्धा या आनंदामध्ये सहभागी होऊया. करणांचं स्वागत झालंय, पूजन झालंय. या सर्वांच्या वतीनं स्वागताध्यक्ष विचार या ठिकाणी होणार आहेत. तत्पूर्वी हा संपूर्ण सोहळा गेले 3 वर्षापासून म्हणजे प्रलंबित आहे. सतत चर्चा व्हायच्या, कार्यक्रम झाला पाहिजे, स्वरूप कसं तयार करायचं. मागील पूर्ण वर्षभर अनेक बैठका झाल्या, अनेक अडथळे जोडलेले होते. ते अडथळे प्रत्येक वेळेला उपस्थित व्हायचे. धर्मकुमारी हर्षाची दीक्षा एकदा तर मी तिला म्हणालो की तुला काहीतरी स्वतंत्र आता धार्मिक विधी करावा लागेल, कारण प्रत्येक वेळेला तुझ्या दीक्षेत अडथळे येत आहेत. आणि त्यानुसार तिने काही पारायणविधी पण आणि स्मरणविधी पण केलेलेच आहेत. हा सर्व गोष्टी अशा थांबलेल्या होत्या, थबकलेल्या होत्या. बंधूंनो, यासाठी जीवाचे अनेक अडथळे असतात, परंतु त्या पाठीमागे जेव्हा प्रार्थना होते, त्या पाठीमागे अनेक आचार्यांचं शुभचिंतन जेव्हा खऱ्या अर्थानं उपस्थित होतं, तेव्हा कुठेतरी या अडथळ्यांना बाजूला सारण्याचं ते नियोजन सुरुवात होतं. जे आपण सर्व जर जाणता आहात, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या सन्निधानामध्ये महादाईसाचे जे बंधू होते आपलो, अशाच प्रकारे त्यांनी अडथळे जोडलेले होते. स्वामी सांगतात, बाई हे आपलो जरी आज असे दिसत असले सेवा करताना, तरी येत्या काही दिवसामध्ये त्यांच्याकडे काही धर्माचा लेश शिल्लक राहणार नाही. महादाईसाला या गोष्टीबद्दल खंत वाटली. आपलोचं तेवढं भाग्य नाही, पण महादाईसेच्या प्रार्थनेतलं हे बळ आहे. आणि जेव्हा महादाईसेनं विनंती केली, तेव्हा मात्र स्वामींनी सांगितलं, बाई शेवटी ऐसे होईल हो, त्यांना अनुसरणाचा योग येईल. आणि महादाईसाच्या प्रार्थनेनं आपलोचं अनुसरण झालं आणि पुढे ते ईश्वर धर्माला योग्यही झाले. हे सांगण्याचं कारण असं आहे, असे अनेक अडथळे या कार्यक्रमामध्ये होते. आपल्याला सगळ्यांना सांगतानासुद्धा याचं नियोजन माहिती असलं पाहिजे. ज्या जागेवरती हा सोहळा संपन्न होतो आहे, कार्यक्रमाच्या अगोदर 15 दिवस इतका प्रचंड पाऊस झाला की इथली संपूर्ण जमीन, इथे पाणी साठलेलं आणि कार्यक्रमाची जागा इथून हलवावी का, अशा प्रकारच्या विचारविनिमयाच्या 2 बैठका इथे झाल्या. आणि तेव्हा मग अदृष्टाचा संकेत घेऊन सगळ्यांनी ठरवलं, आता आपण पाऊल टाकलेलंच आहे. जेव्हा सीसखूर सर्व आता एकदा ईश्वराच्या हातात दिलेला आहे, हा संपूर्ण हो बाबा प्रास्ताविकच आहे, यानंतर स्वागताध्यक्षही विचार आहेत. हो हो बरोबर आहे, कारण आपण वेळेत सर्व बसवणार आहोत. आहे त्या धर्मकुमारी हर्षाताईचं आगमन होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये तिचं स्वागत करूयात. ज्या देवीदास माळी या सिंदखेडा
या कुटुंबातील ही धर्मकुमारी, तिची ज्येष्ठ धर्म भगिनी कृतिका, तिचंही अनुसरण झालेलं आहे. ही तिची लहान भगिनी बालपणापासून या पंथामध्ये आहे. धर्मविचाराचं, बालसंस्काराचा योग तिला प्राप्त झाला आणि खरं तर हे धर्मसंस्काराचे विचार प्राप्त झाल्यानंतर आज या ठिकाणी तिचा अनुसरण विधी संपन्न होतो आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये तिचं स्वागत करूयात. बंधूंनो, मी या विषयापर्यंत आलो होतो. अडथळे अनेक असतात, पण ते नासण्यासाठी सुद्धा उपाय आहेत. कारण सर्वज्ञ म्हणतात, बाई उपाव नपविजे ऐसे काही असे आपल्याकडेच आहेत. वज्रकिटकीचे दृष्टांत, ते आजारही आपल्याला माहिती असला पाहिजे आणि त्याचा रोग आणि उपावसुद्धा आपल्याला माहिती असला पाहिजे. त्या दृष्टांतात एक शब्द फार महत्त्वाचा आहे, एखादा एक जाणता जो रोगही जाणे आणि उपावही जाणे. पण रोग जाणणे आणि उपाय जाणण्यासाठी फार मोठा ब्रह्मविद्येचा, तो तत्त्वज्ञानाचा निर्वाळ आपल्याकडे असावा लागतो. आणि ही सर्व जाणती मंडळी, ज्ञाती मंडळी ज्ञानपीठावर स्थानापन्न आहेत. त्यांच्या शुभचिंतनानेच हा सोहळा इथपर्यंत येऊन पोहोचला. निर्विघ्नपणे पूर्ण 10 दिवस हा सोहळा पूर्णत्वाला गेला आणि आजचा हा गोड असा सांगता समारोह या ठिकाणी संपन्न होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्व गोष्टींचा आनंद व्यक्त करूयात आणि साधनदाताने आपल्यावर ही कृपा ठेवलेली आहे. खरं तर अतिशय ऐतिहासिक सोहळा. कालच्या अध्यक्षीय विचारामध्ये आदरणीय आचार्यप्रवर महंत श्री विद्वान बाबांनी ज्याचा उल्लेख केला, महानुभाव पंथामधला हा अभूतपूर्व सोहळा असा ज्याचा उल्लेख केला जाईल, असा ऐतिहासिक सोहळा म्हणजे संपन्न झालेला हा सोहळा. 51 म्हणजे महानुभाव पंथाचे म्हणजे अधिकरणांच्या या ठिकाणी असलेले जे कुलबंधन आहे त्याचा विलक्षण पूजावसर आणि हा संपूर्ण सोहळा. या संपूर्ण सोहळ्यामध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व आचार्यांना दंडवत करतो आणि सर्व आचार्यांचं झालेलं पूजन या निमित्तानं स्वागताध्यक्षीय विचारासाठी सुकिना निवासी आदरणीय श्रद्धेय आचार्य श्री बाबा, अगदी थोडक्यात या उपाध्य परंपरेचे आपण एक महत्त्वपूर्ण साधक आहात, आचार्य आहात. या सर्वांचं स्वागत आपण केलेलं आहे. ही पवित्र भावना या ठिकाणी आपण व्यक्त करणार आहोत. आता बरोबर 10:38 झालेली आहेत आणि मध्यान्हकाळी हा संपूर्ण सोहळा विसर्जित होणार आहे. हे नियोजन समोर ठेवलं पाहिजे. एक स्वागताध्यक्षीय विचार, एक ध्वजारोहकी विचार, कार्याध्यक्षीय विचार आणि अध्यक्षीय विचार असं नियोजन आहे. यामध्ये ईश्वरानुसरण विधी आणि एक ग्रंथ विमोचन म्हणजे असा सर्व आलेख आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागताध्यक्षीय विचाराला या ठिकाणी सुरुवात. पाठीमागे कधी झाला असेल, पुढे कधी होणार आहे, परंतु आजचा हा भव्य दिव्य सोहळा प्रास्ताविकामध्ये आपण त्या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला जो विचार त्या मांडलेला आहे आणि म्हणून अनेक अडचणी, अनेक दुःख, अनेक पार करत 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 सर्वज्ञ श्री चक्रकृपादृष्टी आजचा हा भव्य दिव्य सोहळा सर्वांच्या साक्षीने, सर्वांच्या प्रसन्नतेने आणि सर्वज्ञाच्या कृपा आशीर्वादाने पंचाकृष्ण आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज स्टेजवर बसलेले संपूर्ण पंथातील गणमान्य आचार्य आणि ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संपन्न होणारा हा सोहळा पातुरकर घराण्यामध्ये हा सोहळा संपन्न होत आहे. आनंदाची बाब आहे. पंथातील सर्व गणमान्य या ठिकाणी आलेले आहे. आजचा हा सोहळा परमपूज्य आचार्य कुलाचार्य वर्धनस्थ मोठे बाबा, त्याचप्रमाणे या ठिकाणी आचार्य प्रभू प्रातस्पणे कामनेकर बाबा आणि त्याचप्रमाणे पारमांडल्याचार्य या त्रयीच्या माध्यमातून, त्रयीच्या उपस्थितीमध्ये अनेक आचार्याचा जो संपूर्ण सगळं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपल्या पातुरकर घराण्याच्या आणि पातुरकर महंतांच्या प्रेमाच्या पोटी आपल्या प्रसन्नतेने सर्व या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेले त्यांना त्यांच्या निमंत्रणाला, त्यांच्या दंडवताला मान देऊन या ठिकाणी हजारोच्या संख्येने संत महंत आचार्य भिक्षुक मंडळी आणि माझ्या साध्वी भगिनी आणि ज्यांच्या खांद्यावरती काही पंथाचा भार आहे, हा साधनापैकी चतुर्थ साधना वासनिक मंडळी, वासनिक भगिनी या सर्व उपस्थित झालेल्या आहे.
आणि 10 दिवसापासून नव्हे, प्रास्ताविकामध्ये मी डबल त्याचं दोहरण करत नाही, परंतु गेली 1-2 वर्षापासून ही तयारी चालू आहे. आणि नूतन महंत जे आहे ना, त्यांच्याकडे जर बघितलं तर कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला असं वाटेल काय करणार आहे, पण अदृष्टाचं साह्य जे आहे ना, साधनाचं जे प्रेम आहे, साधनाची जी प्रसन्नता आहे त्याने प्राप्त केलेली आहे. आणि पुण्याचे महंत जे आहे पातुरकर बाबा, त्यांची पूर्ण प्रसन्नता त्यांच्यावरती आहे. आणि म्हणून हा अत्यंत भव्य दिव्य असा सोहळा आपल्या सर्वांच्या नजरेतून सर्वांच्या साक्षीने संपन्न होऊन राहिलेला आहे. मला जास्त बोलायला वेळ नाही आहे, तरी परंतु मी अशा पद्धतीने ह्या सोहळ्याचं कौतुक करतो आणि सोहळ्याच्या अंतःकरणातून त्याचा बाबांना या सर्व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये असता हा ज्ञानवंतांच्या अभिवंतांच्या सर्वांच्या सहकार्यातून संपन्न होऊन राहिलेला आहे. आणि म्हणून या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर अनेक संपूर्ण भारतातून कानाकोपऱ्यामधून आलेले आचार्यगण, साधू संत, साध्वी, महात्मा सर्व या सर्वांवर प्रसन्नतेने आलेले आहे. हे सर्वांचं मी या परिवाराच्या वतीनं, माझ्या सुकेंकर पर आमच्या याची सर्व गुरुबंधू आहे, आम्ही 6 बंधू आहे. आचार्य प्रवरशी मोठे बाबा, वर्धनस्थ मोठे बाबा यांचं जे सर्वांचं स्वागत करतो आणि लवकरचा संबंध. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महानुभाव. म्हणतात भगवान श्री चक्रधर स्वामी. आगळा वेगळा सर्वाहुनी निराळा जो महानुभावीय क्रांतिकारी जो सोहळा आहे, हा सोहळा ज्यांनी आपल्याला प्राप्त करून दिला अशा ह्या ज्ञानियाचं, आदरणीय अण्णांचं गौरवगाथा मी माझ्या शब्दामध्ये इथे वानते. प्रणाम हे आज तुम्हाला गुणी हो, प्रणाम हे आज तुम्हाला गुणी. परमा प्रीतीचा अपूर्व सोहळा, परमा प्रीतीचा अपूर्व सोहळा योग दिला घडूनी. प्रणाम हे आज तुम्हाला गुणी. अदृष्टाला अनुलक्षुनी विलक्षण पूजा. पंचपर्व ऐसा अवसर देखिला न दूजा. वनदेवा छाया द्वारका नगरी, वनदेवा छाया द्वारका नगरी. आनंद नमावे गगनी. प्रणाम हे आज तुम्हाला गुणी हो, प्रणाम हे आज तुम्हाला गुणी. धवल क्रांती आपुल्या कार्याची सकळासी प्रेरणा. आदर्शाचे प्रतिबिंब अन लीनतेची भावना. अण्णा नामे वदती जयाना, अण्णा नामे वदती तयाला. पातुरकर वेली लक्षुनी. प्रणाम हे आज तुम्हाला गुणी. परमा प्रीतीचा अपूर्व सोहळा, परमा प्रीतीचा अपूर्व सोहळा योग दिला घडूनी.
प्रणाम हे आज तुम्हाला गुणी महंत गुणे महंत नामे नमन तुम्हाला सुसंस्कारी जीवन दिले लोणखेड ग्रामाला विचाराने सुंदर कर्तृत्व धुरंधरा विचाराने सुंदर कर्तृत्व धुरंधर आदर्शाचा शिरोमणी प्रणाम हे आज तुम्हाला गुणी सुखद स्मृतीचा क्षण लाभला कृपा ईश्वराची देव भेटला तुमच्या भेटी तृप्तता ही मोठी जय श्री जय शब्दे स्तविते तुम्हाला जय श्री जय शब्दे स्तविते तुम्हाला मस्तक पायी नमुनी प्रणाम हे आज तुम्हाला गुणी परमा प्रीतीचा अपूर्व सोहळा परमा प्रीतीचा अपूर्व सोहळा योग दिला घडूनी प्रणाम हे आज तुम्हाला गुणी हो प्रणाम हे आज तुम्हाला गुणी दंडवत प्रणाम केलेला आहे। या ठिकाणी मी ज्यांच्या नावाचा उल्लेख करणार आहे त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं। पाठ समुदाय हा ग्रंथ या ठिकाणी प्रकाशित होणार आहे आणि या ग्रंथाची सेवा ज्यांनी केलेली आहे असे श्रीमान सद्भक्त मकरंदभाई पाटील लोणखेडा, श्रीमान सद्भक्त अंबालालभाई तराडी, श्रीमान सद्भक्त हर्षल रोहिदास पाटील खेड, श्रीमान सद्भक्त कांतीलालभाई सुलवाडा ज्यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी ज्ञान मंचाच्या जवळ येऊन उपस्थित राहावं। बंधूंनो, या ठिकाणी ज्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे असे ज्ञानवृद्ध वयोवृद्ध आणि तपवृद्ध नागदेवाचार्यांनी सांगितलं की मी जव वर्ते तव मराठा वर्तेल, म्हणजेच की माझ्या ईश्वरीचा जो ज्ञानी आहे, ईश्वराचं तत्वज्ञान जोपर्यंत खऱ्या अर्थानं या जगामध्ये आहे तोपर्यंत मराठा वर्तेल, म्हणजे साम्राज्य वर्तणार आहे। म्हणून ज्ञानाचे भंडार, शंका समाधान ज्यांचा श्रीमद महावाक्य निर्वचन ज्ञान यज्ञ सोहळा देखील साठेवाडी या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि ज्यांनी अनेक पोथ्या आपल्या या मानभाव संप्रदायामध्ये 40 दिवसांच्या पोथ्या केलेल्या आहेत असे विद्वत रत्न शंका समाधान आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर कुरुंदा निवासी श्री मोठे बाबाजी बाबांना या ठिकाणी विनंती आहे की आपण या ठिकाणी आशीर्वादपर या ठिकाणी विचार व्यक्त करतील। आपण सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये बाबांचं स्वागत करायचं आहे। परिप्लुतं द्वारकावासिनं कृष्णं नमामि भयनाशकं चतुर्युगे जगन्नाथं परब्रह्म सनातनम् अमोघात्रेय मे दत्तं नमामि वरदायकं चक्रपाणि महाराजं गोमती जीवतारकं ब्रह्मचर्य लीलावन्तं नमामि पापनाशकं श्री प्रभु राजगोविंदं भूषित मार्यवेशिनम् अविद्या बीजहंतारं नमामि मृत्युनाशकं कृपा सिंधु विशालाक्षं नागरं चक्रधारिणं सर्वोपकारकं देवं नमामि भवनाशकं जया वंदने विघ्न बाधा न बाधे जया चिंतने साधका योग साधे
प्रसादा तया वा सरिका सुगोत्रा नमस्कार में भिक्षुका स्थान मात्रा श्री चक्रधर स्वामी की। आज योग्य नसताना एक असा उत्तरदायित्व मला सोपवण्यात आलं, म्हणजेच अहंतेचे मूळ सकंदी उपडावी आणि शांतीचे रोप लावावे असा प्रतीक असलेला असा निर्गुण सत्वचा द्योतक असलेला आणि ऊर्ध्वगतीकडे नेणारा असा उंच रूपाने सतत सृष्टीपर्यंत हा उद्धरण कार्य जीवाच्या संपूर्ण बंधनापासून मुक्त करून ऊर्ध्वगतीकडे नेण्याचा असा जे व्यसनभूत आमच्या साधनदाताच्या जी खावणी आहे, त्या खावणी अनुरूप प्रतीकात्मक असा तो ऊर्ध्वगतीकडं गतिमान राहणारा, ज्याची गती रोकत नाही, थांबत नाही, अवरुद्ध होत नाही, असा निर्बाध गतीने चालणारा, ज्याच्याकरता सृष्टी आहे। मयाध्यक्षेण प्रकृती सुहिते सतराचरम हेतु नारायण कौंत्य जगत विपरिवर्तते। हा जो परिवर्तनशील संसार आहे, हा जो बंधनात कर्मात गुंतून देवतेच्या तावडीत त्रिगुणात्मक प्रपंचाच्या माध्यमाने हा जीवात्मा जे अधोपतन होत आहे, या अधोपतनाच्या पासून उत्थान करण्याकरता, त्याचा उद्धार करण्याकरता, उतहरण करण्याकरता आमच्या परंपरेअंतर्गत भट्ट मार्ग स्थापित झाला, भट्ट मार्ग स्थापित झाला। आणि स्वामी नाही तर प्रतीत पंथ स्थापित केला। आज आपण महानुभाव म्हणतो, हे चुकीचं आहे। आपला आहे भट्ट मार्ग आणि प्रतीत पंथ, ज्या प्रतीतीमध्ये कोणाही प्रकारे संशयात्मकता नाही, दृढता, निश्चयात्मकता, परिपक्वता आणि गतिमानता अशा प्रकार स्थितीनं चालणारा हा स्वामी साधनदाता व्यसनभूत आमचा, त्याकडून आमच्या कृपेला जळंबून तो आनंदाचे बळत्व पाहून आनंदाच्या दातृत्व करता अशी जी उदार कृपा आहे, त्या उदार कृपेचं करण्याकरता तो या प्रपंचाची, त्रिगुणात्मक प्रपंचाची मायेकडून रचना करून तो स्वयं मायापूरधारी बनतो, मायापूरधारी बनतो। प्रपंचात नाही, तो मायापूरधारी बनतो। प्रपंच मुक्त करण्याकरता त्रिपुर मेहर भावे रेबी सर्वमिदम जगत, त्रिपुर मेहर भावे रेबी सर्वमिदम जगत, न तदस्ति पृथ्वी वा दिवी देवेशु वा पुनः सत्वम प्रकृती धर्मोक्तम यदविस्या त्रिपुरगुणाई। या तिरी गुणापासून, या त्रिगुणात्मकतेपासून जीवात्मा अशा प्रकारचं आवश्यलेला आहे। जीव प्रपंचाचा आधार होतो, मायेचा आधार होतो, या प्रपंचाशिवाय अशा प्रकारची या त्रिगुणात्मकमयी माया, त्रिविधमयी माया द्योतया कठीण आहे। या कठोरतेपासून, मलिनतेपासून, बंधनापासून आणि अपात्रतेपासून, आपलं अस्तित्व गमावल्यापासून जो जीव भटकत आहे, त्याला वास्तविक ज्ञानाचा प्रकाश देण्याकरता अशा प्रकार प्रसिद्ध झालेला परमेश्वराचा प्रतीत पंथ। हा काय संप्रदाय स्वार्थी नाही आहे, हा काही संप्रदाय नाही आहे। संप्रदाय रूपामध्ये संघर्ष होतो, संप्रदायामध्ये संघर्ष होतो। आम्हाला संघर्षापासून मुक्त करायचं आहे। अंत्याचे मूळ सकंदी उपडावी नाही का, हा आमचा मूळ मंत्र आहे, हा आमचा मूळ मंत्र आहे। आणि या त्रिगुणात्मकतेपासून मुक्त करण्याकरता अर्जुन निश्चय गुण भवार्जुन
निस्त्रगुण होण्याकरता 14व्या अध्यायामध्ये सांगितलं प्रकाशांच्या प्रवर्तींच्या मोहमेवच्या पांडवात. हे पंडितपुत्र अर्जुना, प्रकाश, ते प्रकाश स्वयंप्रकाश जे उपाध्यवासाला वेरूळच्या लेण्यामध्ये सांगितलं की परमेश्वर स्वयंप्रकाश आहे. तो प्रकाश तो निर्गुण प्रकाश आहे. तो निर्गुण प्रकाशाने जीवात्मा दास्य मोचक याच्यापासून अविद्येचा झांजर सुरुवात होतो. अविद्येचा झांजर सुरुवात होतो कशाने? निर्गुणतेपासून. निर्गुण करण्याकरता वेदाविषया त्रैगुण्य, त्रैगुण्य आहे सगळं. हेच माई भट्टाने म्हणलं जी जी कर्म करावे, कर्म तो शुद्ध अंतःकरण होते, शुद्ध अंतःकरण ज्ञान होते, ज्ञानाने वैराग्य होते, वैराग्याने मोक्ष मिळते. अरे बाबा, कर्म म्हणजे काय? किंवा कर्म किंवा कर्म कर्मेपी मोहिनं फार मोहित आहे. कर्म काय, कर्म काय, विकर्म काय याची समज असली पाहिजे. मन इंद्रियांच्या माध्यमाने, या प्रपंचाच्या माध्यमाने जेवढं काही विस्तारलेलं आहे, जे काही केलं जाते हे सगळे कर्म आहे. या प्रपंचाच्या देवतेच्या सामर्थ्याच्या या आस्था, वासना, भावना, स्वार्थ, लोभ, दंभ, अहंकार, ईर्षा, जलसी या सगळ्यांच्या जीवधर्माच्या बाजूला होण्याकरता निर्गुण व्हावं लागते. आणि ही निर्गुणताची परंपरा आमच्या भट्ट मार्गाच्या माध्यमाने, या प्रतिती पंथाच्या माध्यमाने आजच्या महानुभाव संप्रदाय नाही, महानुभाव, महान अनुभव ईश्वराचा जो निर्गुण अनुभव आहे असं ज्यांना प्राप्त आहे त्यांच्याकडून हा स्थापित झालेला निर्वाहित होणारा हाच आहे की आम्हाला सगळ्या जगात का स्वामी म्हणतात सगळ्याची वात आहे चिंती. नानियासुद्धा तसाच आहे. काय म्हणतो? वैरचिंतन नाही, काय चिंतन करतो? तो चिंतन करतो. तसाच सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, ईश्वरसुद्धा चिंतन करतात. असा निर्व्याज, स्वार्थरहित, प्रतिष्ठारहित, लोभरहित, बिलकुल ईश्वराज्ञे अंतर्गत खावण्यानुसार निर्हेतुक क्रिया जी केल्या जाते ती क्रिया निष्कामतेकडे नेते, ती क्रिया निर्गुणतेकडे नेते. आणि निर्गुण परमेश्वर आहे, निर्गुण परब्रह्म परमेश्वर आहे. या वेगळा निर्गुण कोणी नाही आहे. माझ्या शरण या मतलब काय? मन मला द्या, बुद्धी मला द्या, चित्त मला द्या. अर्थात मन इंद्रियाच्या तुष्ट्याच्या ठिकाणी हा 36 विभागाचा पुतळा, ज्याच्यात हा जड असून सामर्थ्याच्या माध्यमाने हा चैत्र तो वावरत आहे. याच्यात विकार पैदा केलेला आहे, विकार निर्माण केलेला आहे. आणि त्या देवतेच्या सामर्थ्याच्या माध्यमाने विकृत होऊन हा कर्मांच्या बंधनाने बांधला जात आहे. त्याला कळत नाही, माहिती नाही. परमेश्वर आत्मज्ञान, आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण, आत्मउद्धार, आत्माचा विकास, आत्म्याला समजण्याकरता, आत्माचं अस्तित्व जाणण्याकरता परमेश्वर ज्ञान देतात. ज्ञान कसं करता देतात? ज्ञान म्हणजे काय? परमेश्वर आपल्याला नाही सांगत, पहिल्यांदा जीवाचं सांगतं. जीव म्हणजे काय? जीव कशाला म्हणावं? हा जो 4 पदार्थाचा नित्य अस्तित्व आमच्या प्रतीतपंत मानतो या वेगळ्या कोणालाच माहिती नाही. हा 4 पदार्थांचे अस्तित्व, 4 पदार्थांची वस्तुस्थिती, 4 पदार्थांचं यथार्थ दर्शन, 4 पदार्थांचा मूल्यांकन हा सर्व निर्माण केला जाणारा निर्गुण परावाने ब्रह्मविद्या त्याच्या माध्यमाने प्राप्त केला जाऊ शकते. आणि ती प्राप्त करण्याकरता वेळ, जन्म द्यावा लागते. जन्म दिल्याशिवाय हे कळत नाही. लौकिक साधन, लौकिक उपजीविकेचे साधन, त्या साधनाच्या प्राप्तीकरता आपण केवढा अट्टहास करतो. परंतु निर्गुण परब्रह्म परमेश्वराशी नातं, काय नातं आहे आपलं हे जोडण्याकरता ते सांगतो. बंधुत्व जर नातं आहे आपलं, बाबा चुकलं तर सांग. जीव कुठं आहे? मुळात तम स्वरूपामध्ये मायच्या स्वरूपात आधार आहे. आणि इथं आला तर प्रपंच आधार आहे. थोडंसं वेळ आहे, बोलू शकतो थोडंसं, पण थोडक्यात करा. तुम्ही सांगता लक्षात ठेवा, दोतोंडी आहे बरं का. मी थोडं संपणार नाही थोडक्यात. आणि तुमचा वेळ दीक्षेचा होणार आहे. मग याच्याकरता तुम्ही मला उभं केलं विनाकारण. थोडे मोठे मोठे लोक आहेत, हे हजर येत असतात. हां, यांच्या देखता तुम्ही असं केलं आहे. तर हा जीवात्मा आपलं अस्तित्व
आपला वजूद, आपली कार्यक्षमता, आपल्यात असलेला वास्तविक गुण हा विसरला. अविद्यात्मक लक्षण. परमेश्वराने कसं पाहिलं? मायने अविद्यात्मक पाहिलं. परमेश्वराने अविद्या मान्य पाहिले, अविद्याचं भीतर पाहिलं. आणि तेव्हा सांगितलं, मी अनमेध बंधुत्वाच्या नात्याने जो विसर पडला, जे वास्तविक होऊ शकण्याची क्षमता आहे आणि ती प्रक्रिया कृपेशिवाय होत नाही, म्हणून उदार कृपेचं दायित्व करण्याकरता परमेश्वर सृष्टीमध्ये सावयव साकार झाला. आणि ती साकारता असून वेगळा ही जी प्रती आहे, ही प्रपंचाची आकृती नसून परमेश्वर. काल थोडासा बोलण्यात आलं जे मला पटलं नाही, की परमेश्वरात दुःख झालं. दुःख होते, दुःख होते, परमेश्वराला होते. इथं काय मायास्पंद माया भजन, मायापुरी मायाचा अभिमान, माया. आणि ज्या या मायेच्या आकृतीमध्ये जेवढं सापडलेलं आहे, या मायेच्या पासून मुक्त करण्याकरता मायापुराचा स्वीकार करून तमात असल्या जीवात्मा मायेचा आधार होतो. त्या आधाराला खतम करायचं आहे, त्या आधाराला संपवायचं आहे. आधार परमेश्वराचं स्वरूप करायचं आहे. आता आधार होता, हा आधार कुठं कुठं होतोय? हा निराधार होऊ शकत नाही, आधार पाहिजे याला. अरे विनाकारण कोणाचा आधार बसला? जे तुझे शत्रू आहेत आणि तुला कठोरतेने नरक यातना देण्याकरता तत्पर आहेत, अशाचा तो आधार इच्छितो. ही वस्तुस्थिती जाणून देण्याकरता हा भट्ट मार्ग आहे, हे प्रतीत पंथ आहे. या प्रतीत पंथात असा चतुर्विध पदार्थाच्या विस्ताराने ब्रह्मविद्या, अशा प्रकार अथाह समुद्र, निर्गुण शास्त्र, परावाणी, पवित्र कर्तिवाणी आणि जीवात्म्याला घाणपासून, अविद्येपासून, बंधनापासून, मळापासून, कर्मापासून, वासनेपासून, ममतेपासून, अहंकारापासून, ईर्षेपासून, दंभापासून सोडविणारी आहे. ही सोडवणारी आहे. म्हणून ब्रह्मविद्येला जन्म द्या, ब्रह्मविद्येचे अध्ययन करवा आणि ब्रह्मविद्या माऊली मळे माखल्या ते धोये आणि त्याच्या करताच आपण आहो. आणि तीच परंपरा निर्वाहित करण्याकरता पातुरकर बाबाला मी नमस्कार करतो की खरोखर अशा प्रकार ज्ञानाची गंगा निर्वाहित करण्याकरता हा जो त्यांचा प्रयास आहे, स्तुत्य आहे. आणि फार स्तुत्य म्हणजे काय, अवर्णनीय आहे. मी पुन्हा त्यांना दंडवत करतो आणि आपल्या सगळ्याजवळ क्षमा मागतो की मी थोडासा जास्त बोलून गेलो, दोतोंडी आहे म्हणून माफ करा बरं का. धन्यवाद. सहज निरूपण करताना बाबांनी जे महत्त्वाचे संदर्भ आपणा समोर ठेवले. खरं तर जीवाचं पूर्ण परिभ्रमण ज्याच्यामुळे आहे त्याला हे गुणच कारण आहेत. श्रीमद्भगवद्गीतेतल्या 14व्या अध्यायामध्ये जो गुणत्रय विभाग योग सांगितलेला आहे त्यामध्ये हे इत्थंभूत वर्णन आलेलं आहे. आणि हे सांगत असताना ज्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बाबा स्थिर झाले, तो मुद्दा म्हणजे अहंतेचे मूळ. ही अहंता छोट्या छोट्या गोष्टीत आपल्या समोर येते. मग बसण्याच्या जागेवर असेल, उठण्याच्या जागेवर असेल. सर्वज्ञ एका ठिकाणी एका मंदिरामध्ये प्रवेश करताना एका अन्य संन्याशाच्या पादुका होत्या. त्या भटोबासांनी थोड्या बाजूला सरकवल्या तरी त्याचा चेहरा आणसारखा झाला. इथपर्यंत अहंता आहे, हा ठाव वेरी इथपर्यंत. इतकी सूक्ष्म जागेपर्यंत आपली अहंता व्यापलेली असते. आणि ही अहंता दूर करणं हे शब्दात बोलण्या इतकं सोपं नाही, हळूहळू हा प्रयत्न आहे. जीव जेव्हा ऊर्ध्वमुख होतो तेव्हाच ही अहंता आपोआप दूर होऊ शकते. आणि ईश्वराशी आपले असलेले हे जे 5 नाते आहेत, त्वमेव माता, त्वमेव पिता, तू माता आहे, पिता आहे, बंधू आहे. आणि यासोबतच सर्वज्ञांचं महत्त्वाचं सूत्र आहे, परमेश्वर जीवाचा नित्यपती. परमेश्वर आपला नित्यपती हे महत्त्वाचं नातं आहे. देहाने स्त्रीदेह जरी असेल किंवा पुरुष देह असेल तरी आपल्या सर्वांचा पती तो नित्यपती परमेश्वर आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये जे बाबांनी विचार व्यक्त केले आत्मसात करण्याचा प्रयत्न करूयात. कार्यसंयोजकांच्या वतीनं आणि आपणा सर्वांच्या वतीनं ते कृतज्ञतापूर्वक बाबांना दंडवत करतो. आता ईश्वरानुसरण विधीला प्रारंभ होतो आहे, त्या विषयाची सूचना या ठिकाणी दिली जात आहे. हिचा संकल्पविधी या ठिकाणी साजरा होत आहे.
त्याचप्रमाणे सर्व दीक्षार्थींना विनंती आहे आपण जागेवर उभे राहावं. संकल्पविधी करण्यासाठी परमपूजनीय परमादरणीय दैवद्य सुखाश्री अधिष्ठित आचार्य प्रवर श्री गुरुजींना विनंती आहे आपण दीक्षार्थींचा संकल्पविधी करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं. मंगला परममंगला परम मंगल रूपा परममंगल रूपा जय जय स्वामी जय जय स्वामी श्री चक्रधरा राया श्री चक्रधरा राया कवना एका सदैवा कारणे कवना एक सदैव ताराने आपण भिक्षा अवसरी रिक्षा अवसरी निरूपण अवसरी निरूपण अवसरी ज्या ठिकाणी अधिष्ठित आहात ज्या ठिकाणी अधिष्ठा त्या उत्तरापंथाहुनी त्या उत्तरापंथाहून केवळ माझ्यासाठी केवळ माझ्यासाठी हे स्वामी राया हे स्वामी राया केवळ माझ्यासाठी केवळ माझ्यासाठी कृपा दृष्टीने अवलोकन करून त्रयोदश मातेचे निदृष्टांते त्रैवतस मातेचे दृष्टांते अमृत कळा संचरोनी अमृत कळा संतुरुनी आपल्या खावणी प्रमाणे आपल्या भावप्रमाणे मी अनन्य भावे परमेश्वराला शरण येत आहे अनुसरण्याच्या दोन घडियासाठी आपण माझ्या अनुसरण सिद्ध्यासाठी गुरुजनांना प्रार्थना करीत आहे. माझा हा हात स्वामी श्री चक्रधरांच्या श्रीकरावर ठेवूनी बाळप्रदेशी श्रीकर ओढवणी निडळावर श्रीकर ठेवूनी वाट पाहत असलेल्या स्वामी श्री चक्रधरांच्या श्रीकरी द्यावाजी ईश्वर प्राप्ती हे माझे ध्येय आहे. सारे जीव माझे गोत्रीय आहेत. ईश्वरावर माझे असीम प्रेम आहे. पीत अस्ति परीचा व अच्युत गोत्रीय परंपरेचा मला सार्थ अभिमान आहे. त्या ईश्वराचा व परमार्गाचा अनुचर होण्याची पात्रता देण्यासाठी मी सदैव प्रयत्नांची पराकाष्ठा करीन. मळवत त्यागादी बाह्य त्याग तथा अंतरत्याग करून आणि परमेश्वराच्या अधीन होऊन त्यांच्या आज्ञेचे अनुपालन करीन. मी अधिकरणांचा व निमित्ताधिकांचा तथा ज्ञानवृद्ध वयोवृद्ध त्रिदंडी युक्तांचा सन्मान ठेवीन. प्रत्येक अच्युत गोत्रियासी परमप्रीतीने वागेन. ईश्वर आणि ईश्वर साधन यांच्यावर अनन्य भाव ठेवण्याचा मी संकल्प करीत आहे. परमार्ग सेवा आणि यांचा आदर ठेवण्याचा मी संकल्प करीत आहे. दंडवत प्रणाम. प्रणाली आपल्या सर्व अद्दम जीवाला सांगितलेली आहे. त्या विचारावर आज हे दीक्षार्थी चालत आहे. त्यांचा संन्यास विधी या ठिकाणी संन्यास दीक्षा होत आहे. तरी ज्या आचार्यांना मी विनंती करत आहे आपल्या हस्ते या ठिकाणी या संन्यास दीक्षा विधी संपन्न होईल. तिकडे पाठवायचे जाऊन संन्यास घ्यायचा आहे. म्हणून धर्मकुमारी हर्षदा देवीदास माळी हे नूतन महंत श्री महंत बाबा पातुरकर यांना निमित्त करून संन्यास घेत आहे. ज्यांच्या हस्ते या ठिकाणी या दीक्षार्थीला संन्यास दिला जात आहे ते परमपूजनीय परमादरणीय आचार्य प्रवर श्री हर्षिकर बाबाजी कुसळम बाबांच्या
हस्ते या धर्मकुमारी हर्षदा हिला संन्यास दीक्षाविधी संपन्न होईल। त्याचप्रमाणे श्रीमती कमलाबाई ओमकार पाटील लोणखेडा यांना हे पातुरकर बाबाजी यांना निमित्त करून परमपूजनीय आदरणीय श्री नागराज बाबाजी संभाजीनगर यांच्या हस्ते या ठिकाणी संन्यास दीक्षाविधी संपन्न होईल। त्याचप्रमाणे श्रीमती शांताबाई छगन पाटील हे सुद्धा आचार्य श्री पातुरकर बाबाजी यांना निमित्त करून आचार्य श्री यक्षदेव बाबा यांच्या हस्ते संन्यास दीक्षाविधी घेतील। त्याचप्रमाणे श्रीमती शांताबाई सुभाष पाटील हे सुद्धा आचार्य श्री पातुरकर बाबाजी यांना निमित्त करून आचार्य श्री दर्यापूरकर बाबा यांच्या हस्ते यांना दीक्षा संपन्न होईल। त्याचप्रमाणे बाबूराव झाडे तिवसा हे सुद्धा परमपूजनीय आदरणीय आचार्य प्रवर श्री वर्धनस्थ बाबाजी यांना निमित्त करून आचार्य श्री येळमकर बाबाजी आंबेवडगाव यांच्या हस्ते यांना संन्यास दीक्षाविधी संपन्न होईल। त्याचप्रमाणे सद्भक्त भालचंद्र उत्तम भोजने निमित्त आचार्य श्री राहेकर बाबाजी तळगाव यांना निमित्त करून परमपूजनीय आदरणीय आचार्य प्रवर श्री अरणीकर बाबाजी यांच्या हस्ते यांना दीक्षा प्रदान करण्यात येईल। टाळ्याच्या गजरामध्ये आपण सुद्धा या सर्व दीक्षाविधींना शुभचिंतन देऊन आपण सुद्धा त्यांच्या अनुसरणासाठी ईश्वरास प्रार्थना करायची आहे। कुमारी हर्षदा देवीदास माळी हे आमचे नूतन महंत श्री महंत बाबाजी पातुरकर यांना निमित्त करून परमपूजनीय आदरणीय ज्ञानवृद्ध तपवृद्ध आचार्य प्रवर श्री हर्षिकर बाबाजी कुसळम यांच्या हस्ते या ठिकाणी हर्षदा हिला संन्यास दीक्षाविधी दिली जात आहे आणि ती आपल्या सोयीच्छेने या ठिकाणी बाबाजींच्या हस्ते संन्यास दीक्षाविधी घेत आहे। श्री चक्रधर प्रभू बोलताना मात्र अनुसरणाबद्दल बोलतात। बरेच सद्भक्त विचारतात, बाबा संन्यास दीक्षा वेगळी, अनुसरण वेगळं आणि वेगळी, असं बरेच जणांचे अनेक संदर्भ असतात, विचार असतात आणि बऱ्याच माता आम्हाला विचारतात नेहमी, बाबा हे आंतरदीक्षा आहे की दीक्षा आहे, संन्यास दीक्षा आहे की अनुसरण आहे। आता हे तत्त्वज्ञानातले फार मोठे याच्या जे सूक्ष्म अशा छटा आहेत। श्रीमद्भगवद्गीतेमध्ये संन्यास योग सांगितलेला आहे। मोक्ष कर्म संन्यास योग जो आहे 18व्या अध्यायामधला मोक्ष संन्यास योग, आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू मात्र अनुसरणाची भाषा बोलतात। बाई येत अधीन होईजे आणि येथुनी म्हणितले कीजे। महादाईसाबद्दल बोलताना स्वामी म्हणतात, बाई तुम्ही वाराणसीहून या, मग तुम्हाशी संन्यास होऊ दिजेल। मला ह्या प्रश्न पडायचा, स्वामी भटोबासांना अनुसरा म्हणतात, महिमभटांना अनुसरा म्हणतात, पण महादाईसाला मात्र संन्यास घ्या म्हणतात। स्वामी दोन शब्द वापरताना फार काहीतरी तत्त्वज्ञानाच्या पाठीमागे असेल। मग संन्यास वेगळा का आणि अनुसरण वेगळं आहे का? बंधूंनो, सूत्रातच याचा अर्थ सामावलेला आहे। येत अधीन होईजे आणि म्हणितले कीजे। अधीन होणं आणि म्हणितलं करणं या दोन्ही गोष्टीशी अनुसरण निगडीत आहे। संन्यासामध्ये फक्त सोडणं सांगितलेलं आहे, संन्यासामध्ये काय करायचं हा अर्थ अभिप्रेत नाही, कारण संन्यास हा सोडण्याविषयी बोलला जातो। समसम्यक बर्वेन प्रकारे न्यास। आता न्यास म्हणजे ठेव करणे, संचय करणे असाही अर्थ केला जातो। संचय करणे, गुणांचा संचय करणे आणि दोषांचा त्याग करणे, दोषांचा निराश करणे। एखादा माणूस आजारी पडतो, जेव्हा रोग निर्माण होतो तो रोगाचा निराश केला जातो आणि आरोग्य वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो। जीवाच्या ठिकाणी जे 62,500 दोष आहेत, या दोषांचा निराश करत होता। ईश्वरानुसरण विधी हा सर्वज्ञांची अभिप्रेत असलेली संकल्पना आहे आणि आपण सर्वज्ञांच्या शाळेचे विद्यार्थी आहोत आणि म्हणून ईश्वरानुसरण विधी या शब्दासाठी आम्ही आग्रही असतो। कारण हेच आहे, कारण खऱ्या अर्थानं हा ईश्वरीय धर्म आपल्याला 5 अवतार सांगितलेत तरी कोणी आपल्या साधनदात्याने सांगितलेत, म्हणून त्यांच्या शाळेचे जर आपण विद्यार्थी असो तर ईश्वरानुसरण विधी हा शब्द वास्तविक तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून टाळ्यांच्या गजरामध्ये हा ईश्वरानुसरण विधी या ठिकाणी संपन्न होतो आहे। प्रापंचिक कर्तव्य पूर्ण करून काही साधक ग्रस्त धर्मातून आता ईश्वर धर्मामध्ये पदार्पण करत आहेत, अनन्यतेनं शरण येऊन म्हणितले करण्यासाठी सिद्ध होत आहेत। त्यासोबतच आमची धर्मकुमारी हर्षा ही सुद्धा या ठिकाणी अखोरी अबोटी जन्म आता देण्यासाठी सिद्ध झालेली आहे। या खऱ्या अर्थानं हे सर्व जे साधक या ठिकाणी मुमुक्षार्थी आहेत, अनुसरणाच्या विधीवर आज उभे आहेत, यांच्या पाठीमागे तत्त्वज्ञानाचं बळ आहे।
ध्वजारोहकी विचार व्यक्त करताना आदरणीय बाबांनी ज्या विषयावर समारोप केला, ब्रह्मविद्याशास्त्राचं बाळकडू हे आपल्याकडं निरंतर असलंच पाहिजे. हे जर असेल तर खऱ्या अर्थानं मग आपली धर्मसाधना संवर्धित होईल आणि ती पूर्णत्वाला जाईल. या अर्थानं या सर्व साधकांचा अनुसरणविधी संपन्न होतो आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण तो आनंद व्यक्त करूयात. हे सर्व अनुसरणार्थी या ठिकाणी बरेच लोक आम्हाला विचारतात, बाबा डोक्याची बट का उतरवली जाते? काल परवापर्यंत सर्व अलंकार परिधान केलेली हर्षा आता थोड्या वेळाने इथे जेव्हा पुन्हा सभागृहात येईल तेव्हा तिचे वस्त्र बदललेले असतील, अंगावर अलंकार नसेल, डोक्यावर केससुद्धा नसतील. बंधूंनो, या पाठीमागे फार तात्विक भूमिका आहे. हिंदू धर्म संप्रदायामध्ये मनुष्य देहाला एक प्रकारचं फळ संबोधलं जातं आणि देठासहित फळ अर्पण करणे अशी संकल्पना हिंदू धर्म संप्रदायामध्ये, वेदांमध्ये याला प्रमाण आपल्याला आढळतं. म्हणून पहा, देठाची पानच विड्यावरती वाहिली जातात हा निकष त्याच्याशी निगडीत आहे. प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि आपल्या डोक्याला असलेली सेंडी बट ही खऱ्या अर्थानं आपलं देठ आहे. हे जेव्हा आपण समर्पित करतो तेव्हा पूर्णत्वानं तो व्यक्ती समर्पित झाला असा त्याचा अर्थ असतो. आणि म्हणून टाळ्यांच्या गजरामध्ये या ईश्वर 6 दीक्षार्थी आहेत आणि 6 जण वर पोचलेले आहेत. होते आहे अनुसरण विधी पूर्णत्वाला जातो आहे. त्याच्या पुढील पर्व साकारणं आहे ते म्हणजे ग्रंथ विमोचन सोहळ्याचं. तत्पूर्वी आज सकाळीच ज्या महत्त्वपूर्ण परमार्ग ज्ञान साधना महानुभाव आश्रमाचं उद्घाटन संपन्न झालं. वयन सविता ज्ञानरत्न आचार्य श्री शहाद्याचे बाबा यांनी या आश्रमाला परमार्ग ज्ञान साधना आश्रम असं नामकरण फार पूर्वी सुचवलेलं होतं. मला फार महत्त्वपूर्ण गोष्ट अशी वाटली, या सर्व परिसराला द्वारकाधीश संस्थान असं नाव देण्यात आलं. द्वारका तर श्रीकृष्ण भगवंतानं निर्माण केली. द्वारका श्रीकृष्ण भगवंतानं निर्माण केली. द्वारका शब्दाचाच अर्थ होतो द्वार म्हणजे मार्ग, प्रवेश. ईश्वराकडे जाण्याचा द्वार जे आहे त्याला द्वारका असं म्हणतात. आणि ही द्वारका इथे निर्माण व्हावी अशी बाबांची असलेली संकल्पना. द्वारकाधीश संस्थान निर्माण होत आहे, आकाराला येत आहे. इथे पहिल्या अवताराचा संदर्भ आहे. पण पहिला अवतार आम्हाला सांगितला कोणी? साधनदात्याने सांगितला. म्हणून आदरणीय बाबांनी इथे आश्रमाला नाव परमार्ग ज्ञान साधना आश्रम असं केलेलं आहे. पहिला अवतार आणि 5वा अवतार हे आरंभाचं टोक श्रीकृष्ण भगवंत आहे, तर शेवटचं टोक आपले साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आहे. पहिला आणि शेवटचा योग ज्याला साधता आला, इतर 3 अवतार त्याच्यामध्ये कवळले जाणार आहेत. म्हणून हे दोनही अवताराचे संदर्भ इथे द्वारकाधीश संस्थान आणि परमार्ग महानुभाव आश्रम या अर्थाचे दोनही साधनदात्याचे हे महत्त्वपूर्ण संदर्भ या आश्रमाच्या निमित्तानं साकारत आहेत. खरं तर हा सर्व रम्य असलेला परिसर, इथे धर्मसाधना घडावी, ज्ञानसाधना घडावी, अशा प्रकारचं स्मरण साधना घडावी, इथल्या झाडाखाली बसून ईश्वरीय चिंतन करता यावं, अशा प्रकारच्या या वास्तूची निर्मिती आज या निमित्तानं पूर्णत्वाला गेलेली आहे. आश्रमाचं उद्घाटन झालं. अनुसरण विधी आता या ठिकाणी पूर्णत्वाला जवळजवळ गेलेला आहे आणि आता प्रारंभ होतो आहे. तो महत्त्वपूर्ण जो पाठ समुदाय जो ग्रंथ आहे संपन्न होतो आहे. या ग्रंथाची सेवा ज्या सद्भक्तांना संपन्न केली ते परमार्ग सेवक श्रीमान मकरंदभाई पाटील, श्रीमान अंबालालभाई, श्रीमान हर्षल रोहिदास पाटील, श्रीमान कांतीलालभाई सुलवाडा, हे 4ही सद्भक्तांच्या नावाचा उल्लेख झालेला आहे. आपली ही सेवा आहे, आपण आचार्यांच्या सन्मुख करावी. ओंकारव्यास पातुरकर या ज्ञानपीठावर हा सोहळा संपन्न होतो आहे. मला आठवण करून देताना आनंद वाटतो. महानुभाव पंथातले जे 24 पक्षकार आहेत, या 24 पक्षकारामध्ये आचार्य श्री ओंकारव्यास पातुरकर यांचं महत्त्वपूर्ण नाव आहे आणि महावाक्य प्रकरणामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण पक्ष आहे. या दृष्टीनं महानुभाव पंथामध्ये या परंपरेचं एक आगळं वेगळं योगदान आहे. या परंपरेचा संपन्न होणारा हा सोहळा, या सोहळ्यामध्ये आजच्या या दिवशी या सांगता समारोपाच्या सोहळ्यामध्ये पाठ समुदाय या ग्रंथाचा विमोचन सोहळा संपन्न होतो आहे. हा विमोचन सोहळा संपन्न करण्यासाठी ज्यांच्या मुखारविंदातून गेले 9 दिवस या ठिकाणी धर्मवार्ता झाली, विचारपर प्रकरणावर ज्यांनी भाष्य केलं ते आदरणीय श्रद्धेय उपाध्य कुलाचार्य श्री वर्धनस्त बाबा आणि आचारपर तत्त्वज्ञानावर ज्यांचं निरूपण झालं ते दैवाद्य सुखश्री अधिष्ठित श्री ब्रह्मविद्या पाठशाळेचे संचालक आदरणीय आचार्य श्री बाबा द्वय आचार्यांच्या शुभहस्ते ग्रंथ विमोचन सोहळा ज्ञानपीठावर संपन्न होतो आहे. परिवार आणि या परिवारासाठी ही ज्ञानसाधना धर्मसाधना संवर्धित होते आहे. सर्व गुरुकुळातील आचार्यांना वंदन करत पाठ समुदाय या ग्रंथाचा विमोचन सोहळा संपन्न होत आहे टाळ्यांच्या गजरामध्ये. त्याचा आनंद व्यक्त करूयात. ज्ञानपीठावरील सर्वच आचार्यांच्या सन्मुख हा ग्रंथ केला जात आहे. बंधूंनो, महानुभाव पंथाचं खऱ्या अर्थानं
जे हृदयस्थान आहे, जो मार्गदर्शक ग्रंथ आहे, किंबहुना अन्य लोक जेव्हा ज्या पद्धतीनं वेदशास्त्राकडे पाहतात, महानुभावांचा वेद जर काय असेल तर तो म्हणजे पाठसमुदाय हा ग्रंथ आहे. कारण आपलं चालणं असेल, उठणं असेल, बोलणं असेल, या चालण्या बोलण्याला दिशा देण्याचं काम या निमित्तानं संपन्न होणार आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये हा संपूर्ण विधी संपन्न झाला अशा प्रकारची उद्घोषणा करतो. बरोबर नियोजनाप्रमाणे 11:30 वाजलेत आणि कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष विचार बाकी आहेत. या ठिकाणी अगोदर कार्याध्यक्ष विचार होतील, त्यानंतर ज्ञानपीठावरील सर्वच आचार्यांनी आमच्याकडे भावना व्यक्त केली की ज्यांच्यामुळे हा सोहळा संपन्न होतो आहे ते आदरणीय लोणखेडा निवासी आचार्य प्रवर श्री पातुरकर बाबा यांचा आम्हाला त्यांच्या सेवेचं कौतुक करायचं आहे. ते आदरणीय अण्णांनी ते याला नकार दिला, परंतु कार्याध्यक्ष विचारानंतर अगदी थोडक्या वेळामध्ये व्यवस्थित पद्धतीनं, बऱ्याचदा काय होतं आपण हा सोहळा कधी घेतो माहिती आहे का, आभार झाल्यानंतर घेतो. म्हणजे ती शाल अर्पण करताना जणू काही इतकी घाई झालेली असते, आपल्या पटकन घ्या बाबा आता आम्हाला पंक्तीच्या प्रसादाकडे जाऊ द्या, अशा प्रकारचे स्वरूप दिसतं. तर हे इतकं म्हणजे अपेक्षित नाही आहे. मला असं वाटतं की जी आयोजकाची पवित्र भावना आहे, किती श्रद्धेनं त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे, त्या श्रद्धेनं त्यांचं पूजन झालं पाहिजे, ही आमची पवित्र भावना आहे. हो, या दृष्टीनं या ठिकाणी अगोदर कार्याध्यक्ष विचार होतील आणि त्यानंतर आदरणीय पातुरकर बाबांचा सन्मान सोहळा संपन्न होईल आणि मग सभाध्यक्ष विचार होतील. अशा पद्धतीचं हे सर्व नियोजन आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये पाठसमुदाय ग्रंथ विमोचित झाला याचा आनंद व्यक्त करूयात आणि कार्याध्यक्ष विचारासाठी आम्ही आमंत्रित करतो महाडवा पंथातील ज्येष्ठ आचार्य, ज्ञानभक्ती वैराग्य स्मरणशील आचार्य, कुसळम निवासी आचार्य श्री बाबा. अंशे वर्णीन सर्व विषया कुळकर्म सक्तू. सुकश्रय शृंगार मंगळ परमकाळ या निमित्त होत असलेल्या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय कनाशी निवासी श्री मोठे बाबा, तसेच परमपूज्य परमादरणीय आजच्या या समारंभाचे स्वागताध्यक्ष आदरणीय श्रद्धेय श्री सुकिन्याचे बाबा, तसेच गेल्या 10 दिवसापासून विचारपर ज्ञानावर प्रवचन देणारे परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय उपाध्य कुलाचार्य श्री मोठे बाबा, तसेच परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय माझे गुरुबंधू पारमांडल्याचार्य जळगाव आश्रमचे संचालक श्री मोठे बाबा आणि गुरुतुल्य आदरणीय श्रद्धेय संपूर्ण व्यासपीठ मुनिवृंद समुदाय, तपस्विनी, सद्भक्त, वासनिक आणि माता भगिनी, आनंद वाटतो अशा महामंगलमय प्रसंगी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. सज्जनो, हा माझा विषय नाही, मी कधी प्रवचन हा भाग कधी हाताळलाच नाही, तरी पण बोलण्याचा प्रयत्न करतो. आपलं शुभचिंतन असावं ही सदिच्छा बाळगून मी बोलण्याला सुरुवात करतो. आजचा प्रसंगच असा आहे, तुम्हाला सांगतो. दादोसाने आचार्य कामखेडेला आलेले आहेत आणि कामखेड्याहून बीडला आलेले आहेत
आणि त्या समकालामध्ये स्वामीचा अवस्थानही बीडलाच आहे. बाजारामध्ये हिंडत आहेत आणि बाजारामध्ये फिरत असताना आचार्य म्हणतात, दादो केसने फळं, केसने पानं, फुलं, सुपारी सर्वज्ञाच्या उपयोगी जाणारे आहेत. कोण जाणे सर्वज्ञ कुठे आहेत काय नाही, अशा प्रकारे बोलून तो विषय मागं पडलेला आहे. संध्याकाळची विश्रांती झालेली आहे आणि स्नान संध्या करण्याकरता नदीवर आलेले आहेत. नदीवर आल्यानंतर स्नान झाल्यानंतर काही वेदोक्त प्रार्थना करू लागलेले दादोस आणि ती ध्वनी सर्वज्ञाच्या कानावर आलेली आहे. आणि बाईसाला म्हणतात, बाई हे तर दादोस आला काय? नाही बाबाजी, तो इथं कशाला येईल, त्याला काय माहीत आपण येत आहोत. थांबलेले आहेत. पुन्हा तेच थोड्या वेळानं स्वामी उठतात आणि पुन्हा म्हणतात, पण पुन्हा काय बाईसाला त्यांनी विचारलेलं नाही. पादत्राणे घातले, उपरणं अंगावर घेतलं आणि ताड ताड घाटावर आलेले आहेत. मी कशाकरता सांगतोय की सर्वज्ञाचं आगमन आणि भक्ताबद्दल असलेली आपुलकी आणि त्या वेळेमध्ये स्वामी घाटाच्या पहिल्या पायरीवर उभा आहेत आणि त्यांचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडल्यानंतर वीज चमकावी असा प्रकाश बाहेर झालेला पडलेला आहे. आचार्य आश्चर्यचकित होऊन मागं पाहतात. इतका आनंद झाला त्यांना स्वामींना भेटण्याकरता पायरी चढून जावं हे सुद्धा लक्षात येईना आणि पायरीवरच पाहत पाय हे करू लागलेले आहेत. ती अवस्था स्वामीनं पाहिली आणि त्या अवस्थेतून स्वामी खाली गेलेले आहेत. दादोसाच्या आणि आचार्यांच्या गळ्याला मिठी मारलेली आहे. सज्जनो, अशाच प्रकारे गेल्या 10 दिवसापासून विचारपर ज्ञान आचारपर ज्ञान करून तुम्हाला संपूर्ण ओलं करून टाकलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये तुमचं अंतःकरण भक्तिमय वातावरणामध्ये रमवून गेलेलं आहे. आणि ते याचं कारण हेच आहे की त्या ठिकाणी भगवान श्री चक्रधर स्वामीचं निश्चित आगमन झालेलं आहे. आणि त्या श्री चक्रधर स्वामीची प्रसन्नता परमपूज्य आदरणीय श्रद्धेय पातुरकर महानुभावावर अवश्य आहे. हे पुन्हा सांगण्याची गरज नाही. मी परमेश्वराला प्रार्थना करतो की अविरत अशी प्रसन्नता त्यांच्यावर ठेवून ती प्रसन्नतेच्या माध्यमातून पंथाची सेवा करून घेऊ हीच अपेक्षा करतो. सज्जनो, माझ्या हातून दीक्षा झालेली आहे. स्वामी दायंबाला म्हणतात दीक्षा घ्या, गणपत अपोलाही म्हणतात दीक्षा घ्या, सारंग पंडितालाही म्हणतात दीक्षा घ्या, पण कुणी अनुसरत नाही. केन प्रकारे विचार केला तर असं वाटतं की स्वामींचा दृष्टिकोन अनुसरणावर अधिक निश्चित झालेला आहे. आणि म्हणून आज हर्षदा यांनी जो दीक्षाविधी अनुसरण घेतलेलं आहे त्या अनुसरणानिमित्त स्वामी श्री चक्रधर एवढे प्रसन्न आहेत की परमेश्वर एवढा प्रसन्न आहे, त्या प्रसन्नतेची सीमा करणार नाही. त्या प्रसन्नतेनुसार हर्षदानेही आपलं अनुसरण प्रसन्नता कायम राहील यासाठी प्रयत्न करावा अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि मी लांबलेले 2 शब्द पूर्ण करून थांबतो. टाळ्यांच्या गजरामध्ये बाबांना दंडवत करूयात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या आणि नागदेवाचार्य किंवा दादोसांची जी भेट जी झालेली आहे, या भेटीच्या माध्यमातून नागदेवाचार्यांच्या अनुसरणाकडचा रस्ता मोकळा झालेला आहे. या अनुसरणाच्या प्रसंगी खडकुलीला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू खरं तर भटोबासांचा अनिष्ट त्याग आहे. प्रपंचात जर माझा देहांत झाला तर माझा उद्धार होऊ शकणार नाही आणि ती तळमळ आहे. स्वामी जेव्हा त्यांच्याकडून भाकेचे पोफळ घेतात तेव्हा स्वामी म्हणतात, सुतिये काळी बोलीजे ते देहपर्यंत प्रतिपाळीजे.
ही जी प्रतिज्ञा आहे बंधूंनो, भाकेचे पोफळ. बरेच लोक आम्हाला म्हणतात, बाबा विड्यावर सुपारीच का असली पाहिजे, नारळच का असला पाहिजे, पूर्वी तर स्वामी तांबूळ घेत होते म्हणून हे उपयोगी जात होते, आता काही फारसे तांबूळ घेतले जात नाहीत, मग ती सुपारी वाया जाते. बंधूंनो, ती वाया जाण्यासारखी हा विषय नाही. ही समर्पणाची जी भाकेचे जे पोफळ आहे, सर्वज्ञांच्या भेटीचा तो संदर्भ आठवला जातो. काल परवा एक संदर्भ झाला, कुणीतरी बोलताना असं म्हणालं की तांदूळ जेव्हा अक्षदा म्हणून वापरल्या जातात बाबा, ते वाया जातात आणि आपले शीत मुंगी आदी करून नेओ नेदावे असं तुम्ही सांगता, मग हे शीत वाया नाही जात का? म्हटलं तुझा विचार चांगला आहे, पण म्हटलं याच्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना बाईसा मोकळ्या अक्षदी अर्चन करती ही लीळा आम्ही आठवतो. आम्ही तांदूळ वाया घालवण्यासाठी टाकत नाही आहेत, आम्ही काय म्हणून अर्पण करतो? बाईसा मोकळ्या अक्षती अर्चन करते, ह्या लीळेचं स्मरण करतो. बऱ्याचदा काय होतं, तर्कवादी तर्काच्या पद्धतीनं लोकांना भरकटवण्याचा प्रयत्न करतो. बंधूंनो, यासाठी ज्ञानसाधना गरजेची आहे. आदरणीय ज्ञानरत्न अधिकरण ध्वजारोहकी विचार जेव्हा आपण बाबांचे ऐकले, ब्रह्मविद्याशास्त्र अंतःकरणामध्ये उतरलं पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे, त्याचं हे कारण आहे. हे जर असेल तर तिथे कुठल्याच प्रकारचा विकल्प मनामध्ये येणार नाही. एकची वासना, एकची अवबोध निर्माण होईल. टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय बाबांनी जे कार्याध्यक्ष विचार व्यक्त केले त्यांना दंडवत करतो. आणि आता अध्यक्ष विचाराला प्रारंभ होण्यापूर्वी ज्ञानपीठावर ज्यांनी हा संपूर्ण सोहळा आयोजित केला ते उपाध्य कुलभूषण परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय लोणखेडा निवासी आदरणीय महंत श्री पातुरकर बाबा यांना ज्ञानपीठावर स्थानापन्न करून त्यांचा पूजन सोहळा सर्व आचार्य त्यांच्या धर्मरूप कार्याला आपलं स्नेह प्रेम या निमित्तानं व्यक्त करत आहेत. आमचे श्री विवेक शास्त्री पातुरकर, आश्रिताताई, आमच्या कृतिकाताई यांचा दीक्षेचा वाढदिवस पण आहे. आपण त्यांना सुद्धा टाळ्याच्या गजरामध्ये अनुसरण दिनाच्या तथा वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा या ठिकाणी द्यायच्या आहेत. जाळेचे देव इथून आलेले सर्व संत महंत सुद्धा आचार्य श्री पातुरकर बाबांचं या ठिकाणी पूजन करत आहेत, त्यांना सन्मानित करत आहेत. विनंती आहे आपणही पूजन करण्यासाठी ज्ञानमंचावरती यावं. श्री परमहंस प्रतिष्ठान या प्रतिष्ठानमधील सर्व सदस्य हा सर्व नयन रम्य सोहळा, अभूतपूर्व सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि प्रत्येकाची भावना आहे. मानभाव पंथामध्ये अजातशत्रू आणि सर्वांना सोबत समतेचा भाव, सर्वांवर तेवढीच निष्ठा, साधनवंताविषयी आवडी, अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आवडीने प्रेमाने संबोधणारे, आपल्या सर्वांना अगदी मनापासून सर्वांवर प्रेम करणारे आपले अण्णा बाबा संपूर्ण मानव पंथ ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी या लोणखेडा नगरीमध्ये एकत्रित केलेला आहे. प्रत्येकाची भावना आहे. सुखश्रेय शृंगार मंगळ पर्वकाळ या पर्वकाळाचा या समारोपीय सत्रामध्ये तव चरणी शरण आलो, महिमा तुझी ऐकुनिया, मी दास तुझा. ज्यांचे गेले 10 दिवसापासून आचारपद ज्ञान आपण श्रवण केलेलं आहे, परमपूजनीय आदरणीय दैवज्ञ सुखाश्री अधिष्ठित
आचार्य प्रवर श्री तरडगाव निवासी गुरुजी, तेही या ठिकाणी आचार्य प्रवर श्री पातुरकर बाबाजी यांचा पूजन तथा सन्मान करीत आहे. स्वामी श्री चक्रधरा तव चरणी शरण आलो, महिमा तुझी ऐकून. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. पातुरकर बाबांच्या धर्मधर्मियाला अनुलक्ष करीत गुरुकुळी दोन मान्यता, एक ज्ञानाची आणि एक वैराग्याची. आणि म्हणून बाबांच्या ठिकाणी ज्ञानाचं, भक्तीचं आणि वैराग्याचं असलेलं सेवाव्रतासह कार्याचं पूजन करणे, तुमच्या सर्वांची भावना समोर डोळ्यापुढे ठेवून तिन्ही कुळातील गुरुजनांनी अभिष्टचिंतनासह आपलं बाबांना अनुलक्ष करून त्यांच्या सेवेचं, त्यांच्यावर असलेल्या कुलवंदनाचा वरदहस्त आणि त्यांच्यासोबत असलेला जो परिवार आहे, धर्म तोच गुरु, धर्म तोच शिष्य मानून बाबांनी हा माझ्या वेलीचा आहे की वर्गणीचा आहे, तो फक्त माझ्या देवाचा आहे, या अनुलक्ष करून स्वामी श्री चक्रधराचा म्हणून त्याच्याशी अनुसंधान ठेवून त्यांनी ही आवडी प्रीती, पहिले आवडी मग प्रीती मग प्रेम मग भक्ती, या भक्ती अवस्थेमध्ये बाबांनी हा कार्यक्रमाचा आनंद आम्हा सर्वांना दिलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या या कार्याचा गौरव नव्हे, त्यांच्या सेवेचा गुण आम्हा सर्वांच्या ठिकाणी यावा आणि तो गुण आम्हालासुद्धा त्यांच्यासह परमेश्वराच्या प्राप्तीसाठी उपयोगी पडावा, बस एवढाच हा सुहृदत्वाचा आणि आप्तृत्वाचा धागा धरून आम्ही हे पूजन बाबांना अनुलक्ष करून त्यांना त्यांच्या धर्म आणि धर्मीयाला अनुलक्ष करून करतो. दंडवत प्रणाम. पूजन विधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. एक दोन मिनिट. धर्म आणि धर्मीयाचं पूजन हे खऱ्या अर्थानं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ज्याच्याकडे जो गुण आहे तो आत्मसात करण्याची परंपरा आपली आहे आणि म्हणून या परंपरेला धरून हा विधी या ठिकाणी संपन्न झाला, ज्यामध्ये परमप्रीती आहे, स्नेह आहे, आपुलकी आहे. आदरणीय अण्णांच्या ठिकाणी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मला आपल्या सगळ्यांच्या समोर निदर्शनास आणून द्यायचं आहे. अनेकदा माणूस स्वतः विधी करतो, स्वतः प्रतिक्रियेमध्ये समोर येण्याचा प्रयत्न करतो. फार क्वचित अशी माणसं आहेत की जी स्वतः विधी करत असताना अनेकांना सहभागी करून घेतात. काल नाशिकचा काही परिवार आम्हाला भेटला, म्हणाले बाबा इकडचा कार्यक्रमाचं स्वरूपच वेगळं आहे. म्हटलं याचं वैशिष्ट्य असं आहे की आयोजकांची भूमिकाच अशी असते की स्थानिक सर्व लोकांच्या सहभागातून हा कार्यक्रम होतो. फक्त आर्थिक योगदान महत्त्वाचं नाही, ते तर आहेच, पण त्याच्यासोबत सेवा करणे, त्याच्यासोबत इथे असलेले सर्व अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या परिवाराच्या ठिकाणी मुक्कामी होते, त्यांची सर्व सेवा घडली पाहिजे, त्यांचा स्नानाचा विधी घडला पाहिजे, असा सर्व प्रकारचा आयोजकांचा हेतू होता. म्हणून 3 दिवस या सर्व अधिकाऱ्यांना आपण इथं थांबवून ठेवलं होतं. या सगळ्याच्या पाठीमागे आदरणीय अण्णांची संकल्पना फार मोठी आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना दंडवत करूयात. या धर्मवार्तेचा सर्वोच्च क्षण आता प्रारंभ होतो आहे. ताई दीक्षार्थी इथेच आहेत. आश्रिता ताई थोड्या वेळ. ताई बसा खाली. त्यांनाच असं असतं की बाबा म्हणाले प्रेम हे बेशिस्त असतं. म्हटलं बाबा खरी गोष्ट आहे, कारण आपण शांततेने विधी करू असं म्हटलं होतं मी, पण ते तसं झालं नाही. बंधूंनो, प्रेम असं आहे की तिथे कुठली भावना पाहिली जात नाही, तिथे कुठले नियम पाळले जात नाहीत. अतिशय स्नेहानं प्रेमानं सर्व अधिकाऱ्यांनी आपलं प्रेम व्यक्त केलं. टाळ्यांच्या गजरामध्ये त्या सगळ्यांकडे दंडवत करतो. आणि आता या धर्मवार्तेचे अधिष्ठाता असलेल्या बाबांची उद्घोषणा या ठिकाणी ते आहे. मी आपणा सर्वांच्या वतीनं कार्यसंयोजकांच्या वतीनं या ठिकाणी या धर्मवार्तेचे अधिष्ठाते कवीश्वर कुलाचार्य, परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय कनाशी निवासी आचार्य श्री बाबा
ज्यांच्या वतीनं दिनांक 15 आणि 16 फेब्रुवारी या 2 दिवशी कनासी या ठिकाणी श्री खामणीकर पिढीतील खिचपुरी महोत्सव संपन्न होणार आहे. बाबांच्या वतीनं आपणा सगळ्यांना जाहीर आमंत्रण देण्याची सूचना बाबांनी केली. टाळ्यांच्या गजरामध्ये ही सूचना मी आपल्यापर्यंत पोहोचवली. या धर्मवार्तेचे अधिष्ठाचे आदरणीय श्रद्धेय आचार्य श्री बाबा, जी सद्भक्त मंडळी उभे बसून घ्या, इथे मध्ये जागा आहे, तुम्ही उभे राहतात. आणि बाबांना विनंती करतो आपण आपल्या अध्यक्ष विचाराला या ठिकाणी सुरुवात करू. बंधूंनो, बाबांसाठी एकदा टाळ्यांचा गजर करू. भोजन पांचाळेश्वरला आगमन भोजनासाठी झालेलं आहे. अशा मध्याह्न काळच्या प्रसंगी मला बोलण्याचा योग आलेला आहे. म्हणून आपण एकदा पुनश्च एकदा श्री दत्तात्रेय प्रभूंचा जय जयकार करू. श्री दत्तात्रेय महाराज की. सुख श्रेय शृंगार मंगळ पर्व काळ आणि पंचपर्व या वैशिष्ट्यपूर्ण गेल्या 10 दिवसापासून प्रारंभ असलेल्या या समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आदरणीय आचार्यगण या आजच्या समारोपीय समारंभाचे कार्याध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्यप्रवर श्री कुसळमचे बाबा, गेल्या 10 दिवसापासून विचारपर प्रकरणावर ज्यांचं निरूपण सुरू आहे, असे त्याचा काल परवापासून समारोप होतो आहे, असे उपाध्य कुलाचार्य श्री वर्धनस्थ बाबा, त्याचप्रमाणे आचारपर विषयावर ज्यांचं निरूपण झालं असे आचार्य प्रवर श्री राहेरकर बाबा, पारिमांडल्य कुलाचार्य आचार्य प्रवर श्री लासूरकर बाबा, कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर श्री दर्यापूरकर बाबा, शृंगार डोमेग्रामला गोसाव्यांचं अवस्थान असताना धर्मवार्तेच्या प्रसंगाला गोसावी म्हणतात की ज्या ठिकाणी सुख श्रेय शृंगार नाही त्या काही गोष्टी, आणि म्हणून स्वामींना अभिप्रेत आहे की ज्या गोष्टीमध्ये सुख श्रेय शृंगार आहे तोच खऱ्या अर्थानं तो तेतुला मंगळकाळ झाला. आणि म्हणून या 2 सूत्रांचं या ठिकाणी संयुक्तीकरण झालेलं आहे की सुख श्रेय शृंगार आणि तो तेतुला मंगळकाळ. सुख श्रेय शृंगार या ज्यात आहेत त्या गोष्टी आणि तो जेथे या गोष्टी आहेत तो तेतुला मंगळकाळ झाला. अशा या दोन्हींचं संयुक्तीकरण तो असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. गेल्या 6 तारखेपासून हा पंचपर्व समारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे. 6 तारखेला मंदिराचं कलशारोहण आदरणीय वैराग्यमूर्ती आचार्य प्रवर श्री जाधववाडीच्या बाबांच्या करकमलांनी कलशारोहण होऊन समारंभाचा प्रारंभ झाला. आणि या उभय आचार्यांच्या मुखारविंदातून 2 सत्रामध्ये आचारपर आणि विचारपर ज्ञानावर प्रकाश टाकला गेला. या 8 दिवसामध्ये या दोघांनी विचारपर आणि आचारपर या विषयावर जे निरूपण केलं, विचारपर निरूपण जे विचाराचे सुरुवातीचे सूत्र आहेत, चैतन्यमायेचा जो सरवळा आहे त्या चैतन्यमायेच्या सरवळ्यावर आदरणीय रणायचेचे बाबांनी निरूपण केलं. आणि त्याचप्रमाणे स्वामींनी जो आचारधर्म सांगितलेला आहे तो प्रवृत्ताचा आणि निवृत्ताचा अशा दोन विभागामध्ये सांगितलेला आहे. स्वामींचा जरी अनुसरणावर भर असला, स्वामींनी जरी अनुसरणासाठी आग्रह केला असला तरी स्वामींनी प्रवृत्ताच्या धर्माचाही विचार केलेला आहे. बळेग्रामला सर्वज्ञांचं अवस्थान असताना त्या ठिकाणचे महाजन मंडळी जेव्हा स्वामींच्या समोर निवेदन करतात काही निरूपण करा, तेव्हा सर्वज्ञ म्हणतात काय निरूपण करू, म्हणाले आम्हाला संन्यास धर्म सांगा.
तेव्हा स्वामी म्हणतात तुम्ही जे होऊन असतात ते का न पुसा. आणि मग त्या ठिकाणी स्वामी त्यांना प्रवृत्ताचा धर्म निरूपण करतात. आणि त्यावेळेस ते असं म्हणतात की जी गृहस्थ धर्म जर इतका कठीण आहे तर संन्यास धर्म कसा असेल. यावरून स्वामींनी प्रवृत्ताचा तो लीळाक्षेत्रामध्ये त्याची विशेषत्वानं नोंद झाली नसली तरीसुद्धा स्वामींनी साकल्यानं प्रवृत्ताचा धर्म गृहस्थ धर्म निरूपण केलेला आहे. आणि या ठिकाणी दोन्ही सत्रामध्ये दोन्ही विषयांवर एक विचारपर आणि आचारपर प्रवृत्ताचा धर्म ज्या ग्रस्ताश्रमी लोकांसाठी आदरणीय या कार्यक्रमाचे आयोजक परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री पातुरकर बाबा अर्थात अण्णा यांनी ज्या ग्रस्ताश्रमी मुमुक्षूंच्या ज्ञानपिपासा तृप्त करण्यासाठी जो हा हेतू ठेवला होता आणि त्यांचा म्हणजे प्रवृत्तांना खऱ्या अर्थानं धर्म कळावा, त्यांना स्वामींनी आमच्यासाठी काय सांगितलं हे कळावं, त्या दृष्टीने इथे त्यांच्यासाठीचा आचारपर धर्म या ठिकाणी निरूपण झाला आहे. असा हे पंचपर्व, त्या पंचपर्वामध्ये कलशारोहण झालं. ही जी जागा आहे या संदर्भात आपल्याला वर माहिती मिळालीच आहे की द्वारकाधीश संस्थान आणि परमार्ग साधना ज्ञानसाधना आश्रम आणि या ठिकाणी वनदेवाचं मंदिर हे धर्मक्षेत्र निर्माण व्हावं अशी संकल्पना या उभय गुरु शिष्यांची आहे. आदरणीय अण्णा आणि ज्यांना रात्री महंती पदारूढ केल्या गेलं, महंती प्रतिष्ठेवर आरूढ केलं गेलं ते धर्मराजदादा पूर्वीच्या धर्मराजदादा अर्थात महंत बाबा या उभय गुरु शिष्यांचा मानस या ठिकाणी अशा प्रकारचं धर्मक्षेत्र निर्माण व्हावं, गावाचा कडिसारा अशा प्रकारचं धर्मक्षेत्र निर्माण व्हावं असा यांचा हेतू. आणि या ठिकाणी त्यांनी हे पंचपर्व आयोजित करून गेल्या 2-3 वर्षापासून तर त्यांना अनेक समस्यांवर मात करून त्यांनी या ठिकाणी हा 10 दिवसीय कार्यक्रम आयोजित केला. यात विलक्षण महापूजा, ज्या विलक्षण महापूजेचं आमच्या ब्रह्मविद्याशास्त्रात तत्त्वज्ञानामध्ये अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्या दिवशी प्रास्ताविकामध्ये आपण विलक्षण महापूजेच्या संदर्भामध्ये विचार ऐकलेलेच आहेत की ज्या विलक्षण महापूजेच्या माध्यमातून शाब्दज्ञान चरितत्व होऊन अप्रोक्षाचा संचार कर कवणी एके अवसरी सकळमाळांचे परिसारण करून परमेश्वर ज्या सत्ताशक्तीचा जो संचार करतात तो कवणी एके अवसरी म्हणजे अशा विलक्षण महापूजा अवसराच्याच प्रसंगी सत्ताशक्तीचा संचार करतात, सत्ताज्ञानाचा संचार करतात. भट्टोबासाला निमित्त करून कुणाला तरी सत्ताज्ञानाचा संचार करून घेतला. त्या ठिकाणी डोमेग्रामला गुंफेच्या ठिकाणी किंवा बेलोपूरला जी महापूजा करून घेतली, विलक्षण पूजा करून घेतली, त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री पातुरकर बाबा अर्थात अण्णा यांनी हा जो विलक्षण महापूजेचा अवसर, आता तिथं प्रत्यक्षात साधनदाता श्री चक्रधर महाराज होते आणि त्यांच्या ठिकाणी भटोबासाठी ती पूजा केली. या ठिकाणी त्यांनी परमेश्वराचं जे साधन आहे, उभय साधन, एक जड साधन आणि एक चेतन साधन, जे परमेश्वर अवताराच्या संबंधाने ज्या ठिकाणी शक्तीचा निक्षेप होतो अशा परमेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 51 पिढ्यांमधल्या 51 कुलवंदनांना या ठिकाणी विराजित करून त्या 51 अधिकरणांना, त्या चेतन पात्रांना या ठिकाणी त्या पूजेच्या सोबत सहभागी करून त्या 1100 दाम्पत्याच्या माध्यमातून ही पूजा अवसर या ठिकाणी करून घेतला गेला. आणि हा त्या पूजा अवसराच्या माध्यमातून त्यावेळेस आपल्याला अनुभूती अशी आली की ज्याप्रमाणे जणू काही परमेश्वराच्या सानिध्यामध्येच आपण आहोत याची अनुभूती त्यावेळेस जाणवत होती. कारण हा एक अभूतपूर्व योग या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आला. आतापर्यंत पंथामध्ये विविध पिढ्यांच्या विविध कुलवंदनांच्या 51 कुळांच्या 51 कुलवंदने एका ठिकाणी येण्याचा अजून तरी काही योग आलेला नव्हता. हा दुर्मिळ योगायोग
आदरणीय महंत श्री पातुरकर बाबांनी अर्थात अण्णांनी हा योग आणला, हे ते खऱ्या अर्थानं ही विलक्षणताच आहे, ही एक विलक्षणताच आहे. आणि त्या 51 अधिकरणांचंही या ठिकाणी यथासांग पूजन केलं गेलं. आणि ह्यानंतर सहस्रदीप आरतीच्या प्रसंगी सहस्रदीप लावून त्या 51 कुलवंदनाच्या माध्यमातून साधनदाता श्री चक्रधर महाराज तथा ज्यांचं अशा या उभय अवतारांचं श्री गोविंद प्रभू आणि श्री सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज या उभय अवतारांची जे वंदन आहे त्या वंदनाच्या माध्यमातून या उभय अवतारांना त्याचद्वारे 5ही अवतारांची आरती करण्याचा, आरती वळवण्याचा जो प्रसंग सहस्रदीपाच्या माध्यमातून मला आठवतं, ज्या सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या पदयात्रेमध्ये 1997 साली 12 खांडीच्या पदयात्रेमध्ये दिग्रस या खांडीपासून आमचा हा उपक्रम सुरुवात झाला होता. दिग्रसच्या खांडीवर 1997 साली दिग्रसच्या खांडीवर, हां बरोबर आहे, इथं बरोच पदयात्रेतील मंडळी आहे, त्या काळच्या पदयात्रेमध्ये सहभागी असलेले आहे, जळगोंच्या आई आहेत समोर. तर तो प्रसंग, त्या दिवशीचा जो प्रसंग जो डोळ्यासमोर त्याचं स्मरण त्या दिवशी मला या ठिकाणी त्या विलक्षण पूजा अवसराच्या वेळेस सहस्रदीपाच्या प्रसंगी मला आठवला. सगळे या मंडपातले हे जे दिवे सगळे बंद केले गेले, सगळा उजेड कमी केला गेला आणि त्या प्रत्येक मेणबत्तीचा जो प्रकाश या मंडपामध्ये प्रकाशित होत होता, तो प्रसंग जणू पूजा अवसराच्या वेळेस, त्रिकाळ पूजा अवसराच्या वेळेस जे वायदेव व्यासांनी डोमेग्रामच्या पूजा अवसराचं जे वर्णन केलेलं आहे, कवणे ठाई कवणे ठाई काय विशेष, कवणे ठाई काय विशेष, ते अवघे विशेष डोमेग्रामी असती म्हणून वायदेवबा नित्यदिनीला डोमेग्रामी बोलते. आणि जेव्हा बाईसाहेब पूजा अवसर करतायत, पूजा अवसराच्या प्रसंगी आरती वळतायत आणि 8ही सात्विक प्रकटतायत बाईसांना, गोसावी अंगीचे कसे मोकळे करून आपलं चातुष्ट प्रदेश, कारण एकळकेच्या प्रेमियाला अवसर काळी चातुष्ट प्रदेशिक ईश्वर स्वरूपाचं दर्शन होतं असा आमचा सिद्धांत आहे. आणि त्या सिद्धांतानुसार सर्वज्ञाचं जेव्हा बाईसा पूजा अवसर करतात, त्या पूजा अवसर काळी बाईसांना ईश्वर स्वरूपाचं दर्शन होतं. त्याच प्रसंगाची अनुभूती त्या दिवशी, त्या पर्वाच्या संध्याकाळी या ठिकाणी अनुभवाला आली की त्या प्रत्येक मेणबत्तीच्या माध्यमातून त्या ईश्वर स्वरूपाच्या दर्शनाचा साक्षात्कार होत होता, त्या ईश्वर स्वरूपाच्या साक्षात्काराची अनुभूती जाणवत होती. हेच त्या पूजा अवसराचं स्मरण होत होतं. आदरणीय श्री पातुरकर बाबा एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. पंथात कार्यक्रमांची रेलचेल आहे, भरपूर कार्यक्रम होत असतात. काली अध्यक्षीय भाषणामध्ये आदरणीय फलटणच्या बाबांनी सांगितलं की एक अभूतपूर्व कार्यक्रम, मी त्यांचा मला वाटतं 4था-5वा कार्यक्रम हा या लोणखेड्यामध्ये 4थ्या-5व्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहतो आहे आता. पण त्यांची तिथे हायस्कूलमध्ये एक कार्यक्रम झाला होता, तिथे त्यानंतर अनेक कार्यक्रम झाला होता. आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्या कार्यक्रमात एक वेगळीकता मला जाणवली. इथे ते एक त्यांचा अनेक एक स्नानाचा कार्यक्रम होता, तो परिस्थिती याच्यामुळं नाही शक्य झालं किंवा सर्वांनाही वंदन करण्याचं नाही शक्य झालं. परंतु त्यांच्या कार्यक्रमामध्ये एक वेगळीकता जाणवते. आणि त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की मी जेव्हा सुरुवातीला आलो त्या दिवशी 4 वाजता आलो, ते वनदेवाच्या मंदिरात गेलो, देवपूजा वंदन करत होतो. आणि त्यांना कोणीतरी सांगितली, सूचना दिली, त्याप्रमाणे ते तिथं स्वतः आले, माझा हात धरून मला परत गाडीत बसवून तिथपर्यंत स्वतः जय जयकार करीत तिथपर्यंत नेलं. हे एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की एवढं मोठं सगळं आयोजन करणारा, त्याच्या एवढा मोठा समाज या माणसाच्या भोवती त्याचं वलय आहे, असा वलयांकित मनुष्य,
पण त्याला त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा गर्व अभिमान अहम नाही. जे ध्वजारोहकीय व्याख्यानामध्ये आदरणीय बाबांनी कुरुंद्याच्या बाबांनी सांगितलं की अहंतेचे मूळ सकंदी उपडावे एरवी अंकुर निघते मग शांतीचे रोप लावावे. अहंतेचे मूळ सकंदी उपडण्याची जी कृती आहे ती या व्यक्तीमध्ये जाणवते. यांनी आपल्या अहंतेचं मूळ उपडून फेकलेलं आहे. जेव्हा जेव्हा कधी याचा योग आला आहे, प्रत्येक कार्यक्रमात मी पाहिलं, या परिसरात येण्याचा योग आला त्यावेळेस या व्यक्तीचा जेव्हा संपर्क येतो, संयोग येतो, त्यावेळी या व्यक्तीच्या अंतःकरणात असलेली जी धर्माविषयीची अनुभूती, प्रत्येक साधकाविषयीची अंतःकरणामध्ये असलेली श्रद्धा, विनम्र भाव आणि भजन पूजन करावं, यांच्या ठिकाणी भजन पूजन उदार अंतःकरणानं करण्याची जी उदार वृत्ती, याचं दर्शन होतं. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं की आदरणीय पंत रायरकर बाबांनी सांगितलं परवा आमच्या संवादामध्ये की काही गोष्टी आदरणीय सुरेश बापू, या अनिल बापू, आणि मुरलीधर दादा, ह्या तरडगावची जी मंडळीच्या संकल्पनेतून आणि अण्णांच्या त्या धर्मराजदादांच्या सहयोगातून या सगळ्या कार्यक्रमाच्या संकल्पना राबविल्या जातात. आणि त्यांना एखादी कल्पना सांगितली की लगेच ॲक्सेप्ट करतात. आदरणीय रायरकर बाबांनी सांगितलं की त्यांना जर एखादी कल्पना सांगितलं तर ती लगेच ॲक्सेप्ट करतात, ती लगेच ती उचलून घेतात आणि तिला व्यवस्थितरित्या राबविण्याची जे कौशल्य आहे ते कौशल्य पंथामध्ये फार थोड्या लोकांच्या ठिकाणी ती या व्यक्तीमध्ये दिसतं आहे. आणि म्हणून ते खऱ्या अर्थानं अभिनंदनास पात्र आहे. त्यांनी जो हा पंचपर्व सोहळा या ठिकाणी आयोजित करून या पंचपर्व सोहळ्याच्या निमित्तानं जी ईश्वर साधकांची जड साधन तथा चेतन साधन अधिकरणांची, भिक्षुक वासनिकांची जी पूजा करून, त्यांचं पूजन करून, त्यांचं भजन करून परमेश्वराला संतुष्ट करण्याचा जो त्यांनी प्रयत्न केलेला आहे तो त्यांचा खऱ्या अर्थानं यशस्वी झाल्याची अनुभूती या ठिकाणी जाणवते. काल कोणीतरी सांगितलं होतं की पंजाबराव डखातला फोन केला होता, म्हणाली ज्यांचे अंदाज अगदी खरे ठरतात पावसाच्या संदर्भामधले, आणि त्यांनी सांगितलं होतं की 14, 15, 16 पावसाचा महाराष्ट्रामध्ये योग त्यांनी सांगितला होता. आणि असं काल कोणीतरी सांगितलं. म्हणजे ज्याचे अंदाज पक्के ठरतात पाऊस येणार म्हटलं तर ती येणारच, अशा व्यक्तीला त्यांनी फोन करून विचारलं. त्या व्यक्तीने सांगितलं की 14, 15, 16 पाऊस येईल, परंतु यात पूर्ण 10 दिवसामध्ये एक तुषारही या ठिकाणी आला नाही, कोणत्याही प्रकारची अडचणी आली नाही. ही खऱ्या अर्थानं यांची परमेश्वरावरची निष्ठा, परमेश्वराच्या साधनावर असलेली प्रीती, भक्ती आणि प्रेम, आणि ते परमेश्वराने स्वीकार केल्याची अनुभूती या माध्यमातून आपल्याला लक्षात येते. आणि म्हणून त्यांनी जी परमेश्वराला त्यांचं जे कुलवंदन आहे, छिन्नस्थळी म्हणजे शिनाई, त्या शिनाईला सेवेच्या माध्यमातून जे वश केलेलं आहे, प्रसन्न केलेलं आहे, आणि त्या प्रसन्नतेच्या माध्यमातून या 10 दिवसामध्ये पूर्णपणे त्यांचा हा जो कार्यक्रम यशस्वी झाला. या यशामागचं फलित त्यांच्या साधनेत आहेत. त्यांनी केलेली साधना आणि त्यांची साधना ईश्वराने स्वीकारल्याची ही प्रतीती आहे. साधनदाता श्री चक्रधर महाराज, त्याचप्रमाणे हा खिचपुरीचा अवसर काल केला गेला. तशा 2 पिढ्यांमध्ये, आमच्या 2 पिढ्यांमध्ये श्री गोविंद प्रभूंचं मूर्तिनिष्ठ प्रसाद आहेत. श्री वर्धनस्थ पिढीमध्ये केशकलाप आहे, आणि आमच्या पिढीमध्ये दाढेचे मूर्तिनिष्ठ विशेष आहेत. आणि त्याचप्रमाणे यांच्या पिढीमध्येही श्रीप्रभूंचं वंदन आहे. आणि म्हणून ज्या पिढ्यांमध्ये श्रीप्रभूंचं वंदन आहे तसं आतापर्यंत प्रचलित माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 4-5 वर्षापूर्वी जुने पातुरकर बाबांनी खिचपुरी केल्याचा माहिती मिळाली. तत्पूर्वी काही माहिती नव्हतं, परंतु पंथात प्रचलित आमच्या 2 पिढ्यांमध्येच होतं. आता या 3ऱ्या पिढीमध्ये पण खिचपुरी होते याची अनुभूती, याचा अनुभव या ठिकाणी आला. श्री गोविंद प्रभूंचा मुळात
श्रीप्रभूंची ही प्रवृत्ती श्रीप्रभूंनी आबाईसांना आग्रहानं वाजयाचा जो नवस केला, माझं उदरव्यथा थांबली, तू नवस पूर्ण कर म्हणून आबाईसांना आग्रहाने खिचपुरीचा उपहार करायला लावला. आणि श्रीप्रभूंची ती प्रवृत्ती श्रीप्रभूंचा आवडता पदार्थ. आणि म्हणून आमच्या परंपरांमध्ये ज्या परंपरांमध्ये श्री गोविंद प्रभूंचे वंदन आहे त्या परंपरांमध्ये श्रीप्रभूंना तोषविण्यासाठी, श्रीप्रभूंना प्रसन्न करण्यासाठी त्या श्रीप्रभूंच्या वंदनाच्या माध्यमातून प्रभूंना, त्याचप्रमाणे साधनदाता श्री चक्रधर महाराजाच्या साधकांना प्रसन्न करावं, त्यांना एकत्रित करून श्री गोविंद प्रभूंच्या त्या मूर्तिनिष्ठ प्रसादाला किंवा त्या वंदनाला निमित्त करून श्री प्रभू महाराजांना उपहार दाखवावा हा आमच्या परंपरेचा प्रघात आलेला आहे. आणि त्या प्रघाताप्रमाणे काल खिचपुरीचा अत्यंत चांगल्या प्रकाराने आनंदोत्सव या ठिकाणी संपन्न झाला. श्री गोविंद प्रभू महाराज तथा साधनदाता श्री चक्रधर महाराज, आदरणीय परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री पातुरकर बाबा आणि त्यांच्या समस्त पातुरकर परिवाराने या ठिकाणी अत्यंत श्रद्धेनं, जिव्हाळ्यानं, प्रीती आणि प्रेमपूर्वक सर्वस्पर्शी हा कार्यक्रम केला. ज्ञानदानही, अन्नदानही, भजन, पूजन आदी सर्व स्पर्शी जो कार्यक्रम केला त्यांच्या सेवेचं, त्यांच्या भजनापूजनाचं, त्यांच्या श्रद्धेचं, त्यांनी जे प्रीतीपूर्वक साधकांची साधनाची जी सेवा केली त्या साधनेच्या सेवेचा साधनदाता श्री चक्रधर महाराज स्वीकार करत आणि त्यांनी तर तो स्वीकार केल्याची अनुभूती पण आलेली आहे, प्रतीती आपल्या सर्वांना आलेली आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं आपणा सर्वांना एकत्रित करून आपली श्रद्धा, आपली भक्ती परमेश्वराच्या ठिकाणी समर्पित करून या सोहळ्यासाठी अत्यंत श्रद्धेनं त्यांनी जे समर्पण केलं आहे त्यांचं ते समर्पण महाराज स्वीकारात घेऊन त्यांच्या हातून अशाच प्रकारचं पुढेही, कारण त्यांचा हातोटा आहे, ते नेहमी कार्यक्रम करत राहतात, अशाच प्रकारचे त्यांच्या हातून पुढेही चांगल्या प्रकारचे धर्मरूप कार्य घडत राहू अशी प्रभूच्यांनी प्रार्थना करतो. त्यांना सर्वज्ञांनी दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य प्रदान करावं अशी सर्वज्ञांच्या श्रीचरणी प्रार्थना करून त्यांच्या सर्व ज्या साधकांनी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिसराचं वैशिष्ट्य आहे की सेवाभावी हा जो परिसर आहे, या परिसरातले जे मंडळी आहे ती सेवाभावी आहे. आणि या सर्वांच्या सेवेचं या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी कार्यक्रमाला वाढणाऱ्यांचं सेवा करणाऱ्यांची अडचण वाटते, पण या परिसरामध्ये कार्यक्रम म्हटल्यानंतर वाढणाऱ्यांची सेवा करणाऱ्यांची काही अडचण जाणवत नाही. आणि हे सगळं अण्णांनी आपल्या सगळ्यांशी सौजन्याने जुळवलेली नाळ आहे. आणि ह्या परिसराचं मंडळीचंही कौतुक करावं असं वाटतं की यांच्या ठिकाणी असलेला जो सेवाभाव आहे, यांच्या सेवाभावाचं, यांच्या समर्पण भावनेचं स्वामी श्री चक्रधर महाराज स्वीकार करून यांच्या ठिकाणची धर्मभावना वृद्धिंगत होत राहो अशी मी सर्व या परिसरातल्या भाविक भक्तांना शुभकामना व्यक्त करतो. आदरणीय अण्णांना, आदरणीय परमपूज्य पट्टाधीश श्री पातुरकर बाबा अर्थात त्यांच्या सर्व परिवाराला मी मनपूर्वक शुभकामना व्यक्त करून शुभेच्छा देऊन माझ्या विचारांना मी विराम देतो. टाळ्यांच्या गजरामध्ये दंडवत, कोणी जागा सोडणार नाही.